दृष्टी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झनी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा कैलाशी राणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माता कुठे जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मदकोणधारी शरश्चंद्रबिंब धनं चारुहासं असत्कुण्डलं ग्रंथगंडस्थलं जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्म भजे पाण्डुरंगं अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजे स्फुरदिक् प्रदेशं विजिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदय आपुले चौपावन्या भले वरी वैसौ पावली श्री गुरूंची या गावचे भूमिपुत्र ज्ञानेश्वरी कंठस्थ आणि आपलं आयुष्य संत वाङ्मयाच्या गाभाऱ्यात नेऊन जीवनभर संत वाङ्मयाने दिलेला विचार दिलेली अद्वैत भक्ती दिलेलं अद्वैत तत्वज्ञान दिलेली ज्ञानोत्तर भक्ती आणि साधू संतांनी सर्व जीवाचं कल्याण व्हावं यासाठी आपल्या वाङ्मयाच्या द्वारा वेदशास्त्र प्रमाण धरून जे कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था राष्ट्र आणि विश्व यांच्या कल्याणाचे जे सिद्धांत आपल्या अमृतवाणीच्या द्वारा आणि सिद्ध लेखणीच्या द्वारा गुंफलेले आहेत त्या संत वाङ्मयासाठी आपलं जीवन समर्पित करून आयुष्यभर संत विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांच्या विचाराचा प्रत्येक तरंग आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि जीवनातलं प्रत्येक पाऊल हे वाटचाल करत आहे असे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरी कंठस्थ ज्ञानेश्वरी भूषण भागवत महाराज बादाडे महाराज आमचे प्रिय गुरुबंधू त्यांनी ज्या वारकरी शिक्षण संस्थेत आपण शिक्षण घेतलं त्या वारकरी शिक्षण संस्थेचे उद्गाते ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हरिभजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळकाळाचा किंवा पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत असं माऊली कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या काही ओव्या केल्या त्या ओवीनं ज्यांचं जीवन आयुष्यभर भगवंताला समर्पित झालं आणि ज्यांच्यामुळे हजारो कीर्तनकार तयार झाले धर्माचार्य तयार झाले एवढंच नाही तर प्रबोधनकाराबरोबर या संत विचाराचं अनुष्ठान करणारे सज्जन आणि संत निर्माण झाले आणि अव्यात परंपरा चालू आहे ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांची पुण्यतिथी आज त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह करावा
याच्यासाठी नियोजन करण्याचं कार्य ज्यांनी केलं असे माऊली सेवा आश्रमाचे माऊली नगरमध्ये असलेले काडी वडगावचे पूज्य भागवत महाराज बादाडी महाराज यांनी हे आयोजन करून आपल्या सर्वांसाठी एक मेजवानी निर्माण केलेली आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, वंदन करतो. आणि त्यांचीच ज्ञानेश्वरी कंठस्थाची परंपरा बऱ्याच वेळेला गुणवत्ता आणि आनुवंशिकता एकत्र नांदत नाही. एखाद्या माणसाच्या ठिकाणी गुणवत्ता असली तर त्याच कुळात त्या गुणवत्तेचे माणसं निर्माण होतील हे सांगता येत नाही. आता कोणाबद्दल काही बोलावं असं विषय नाही, परंतु ज्यांनी ज्यांच्या हातात देशाची बागडोर होते त्यांच्या कुळातली माणसं आता कुठं चित्रात दिसत नाही. त्याचं कारण आहे अशा विविध ठिकाणी ज्यांच्यात गुणवत्ता आहे त्या अनुवंशामध्ये त्या ताकदीची मंडळी निर्माण होत नाहीत. जर निर्माण झाली तर हा प्रभू प्रसाद समजावा. आलं का लक्षात? चुलत्याला ज्ञानेश्वरी कंठस्थ हे पदवी लागावी त्यांच्या साधनेतून, आणि त्याच घरात त्या पुतण्याला सुद्धा ती पदवी लाभावी, हा प्रभू प्रसाद आहे. ही माऊलीची कृपा आहे आणि स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांचा आशीर्वाद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे माऊली महाराज हे संयोजनामध्ये आहेत. आणि या निमित्तानं आपण सर्व पंचकृषीतील मंडळी आणि हे सप्ताह म्हणजे उघड मात्याने, झाकून लपवून काही नाही, उघड मात्यानं. बसा बसा. सप्ताह कसा आहे? उघड मात्यानं. मंडपाचं सौजन्य कोण आहे, नारळाचं सौजन्य कोण आहे, 5,000 दे म्हणजे काही विषयच नाही. ऑनलाईन सप्ताह आहे. कसं आहे, ह्याला डिजिटल सप्ताह म्हणावं. नाही ते किती जमले आणि काय झाले कशाला खर्च कोण काय कशाचाच पत्ता नाही. आलं का लक्षात? पण महाराज ही तुमची पद्धत महाराष्ट्राने वापरावी अशा प्रकारचा आदर्श आपण निर्माण केलेला आहे. आपल्या सर्वाला खूप खूप धन्यवाद देऊ. गाणारे शिंदे बंधू, मला वाटलं वाजविणाऱ्या बी शिंदे बंधूच आहेत की, पण त्यांच्या लक्षात आलं निरशा दुधा जर तापविलं तर कास जळते, त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी टाकावं लागते म्हणजे हिशोब राहते. तसं शिंदे बंधू बरोबर काय कराड का काय कराळे महाराज. हां, आपण हे सुंदर पद्धतीने म्हणजे तुमचं पाणी म्हणजे हे नाही, हे गंगीचं पाणी आहे असं समजलं का पाणी म्हणजे कुठलं तरी. हां, खूप खूप गोड हात आहे. आणि आपण सर्वजण गुणीजन मंडळी, तुम्हाला सर्वांचे नावं नाही घेता आले तरी सर्वाला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. कारण महाराजांचं वागणं हे कधीच अभंगाला सोडून नसतं, कधी सोडून नसतं. बऱ्याच लोकांना शेवटी अभंगावर धरून आणावं लागतं, ह्याला तुम्ही हा अभंग कीर्तनावर घेतला. आणि महाराजांचं कसे, महाराज पहिल्या चरणातूनच बाहेर निघायला 8-8 दिवस लागतात महाराजांना. आणि ही जोग महाराजांची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे महाराज. आणि माझा स्वभाव कसा आहे महाराज, हे सहकुटुंब सहपरिवार लग्नाला जाते. मग लग्नाला गेल्यावर एखादी पोरगी चुनचुनी दिसलं, सुंदर दिसली, चांगली दिसली की कोणत्या बाईला मोह होतो, हिला आपली सून करून घ्यावं. तसं महाराजांचं वक्तृत्व असं आहे की त्याच्यामुळे कोणाला बी मोह होतो. बसा, त्याच्यावर बोलत नाही. मग जोग महाराजाची संस्था असो की महाराष्ट्रभर असो, एक विद्वत रत्न म्हणून महाराजांना पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठला विठ्ठला श्रोते मंडळी असे आहेत. चहा पिताना 2 प्रकार, घट्ट दुधाचा चहा पिणं, नुसती पत्ती टाकलेली नुसत्या दुधाचा चहा, आणि काही ठिकाणी चहा असा असतो त्याच्यात फक्त
फक्त दुधात म्हणजे सुन्याची निवळी टाकली का दूध टाकली हेच कळत नाही मला. हां, तसं काही काही कीर्तन असे आहेत महाराज की बस त्याच्यात अभंगातल्या सिद्धांताला कुठंतरी चुकून तरी स्पर्श होतो का. गाणारा गाता गाता समीवर कधी येतो हे वाजवणारा ध्यानात ठेवावं लागतं, नाही तर मग सारा घोटाळा होईल. आलं का लक्षात. तसं श्रोत्याला सुद्धा लक्षात ठेवावं लागतो की ही आता कीर्तनकार अभंगावर कधी येतेत का नाही येतेत का कोणाला माहिती. हा, त्याला म्हणायचं उग नावाला दूध टाकलं आणि इथं महाराजांची कीर्तन म्हणजे निरश्या दुधाचा चहा. बस इथं अभंगाच्या सिद्धांताशिवाय दुसरी गोष्ट असणार नाही. म्हणून तुम्ही सगळेजण खूप खूप भाग्यवान आहात. आपल्या सर्व भाग्यवान श्रोत्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. अगोदर तरी महाराजांचं प्रवचन महाराजांचं काल्याचं कीर्तन असायचं, पण आता मात्र दररोज महाराजांची कीर्तन आहेत. मग तुम्हाला खरंच कळल, काय कळल, खरंच कळल. म्हातारीच्या कमराला पिशवी असते, पोरं म्हणते काय निघायचे त्याच्यात, काय निघायचे तिच्यात. म्हातारी आंघोळ करताना एका नातवानं असं उचलली आणि पिशवी पालती केली. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं नुसतं सोन आहे त्याच्यात, नुसतं सोन आहे लक्षात आलं. तसं एक दिवस महाराजांचं कीर्तन करणं आणि आज जर त्यांची बुद्धीची पिशवी जर पालती केली नाही, तुम्हाला वाटतं काय निघायच्या ह्याच्यात, म्हातारीच्या ह्याच्यात, आपलेच महाराज आहेत, आपलेच महाराज आहेत. पण 7 दिवस आता सुख दुःख समान याची पिशवी पालती करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल नुसतं सोन आहे, नुसतं सोन आहे. ज्ञानोबा तुकोबारायांच्या ग्रंथातलं नुसतं सोन आहे. आणि म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. मला वारीची अडचण असल्यामुळे पुढची तारीख देता आली नाही, पण महाराजाला म्हणलं मी पहिल्या दिवशी येतो, काही हरकत नाही. पहिल्या दिवशी यायला सुद्धा भाग्य लागतं महाराज. खरंच भाग्य लागतं महाराज. वाढणारे पक्वानं वाढतील, पण पत्रावळी टाकायचा मान आपल्याला. पात्र नाही टाकल्यावर कसे हातावर कसे खातील. आणि म्हणून या सेवेच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. एक काही नियम आहेत महाराज. कुठलीही गोष्ट नियमाने चालते, नियमाशिवाय नाही चालत महाराज. काही त्याला शिष्टाचार असतो. मी महाविद्यालयामध्ये शिकत असताना माझा राज्यशास्त्र विषय होता. त्यामुळे जगातील 5 प्रमुख राष्ट्राच्या घटनेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये भारतीय संविधान आहे, भारतीय घटना आहे. ज्या वेळेला इंग्रजाला देश सोडून जायचं होतं, भारतीयांच्या ताब्यात देश द्यायचा होता, त्यावेळेला म्हणले आम्ही स्वातंत्र्य तुम्हाला द्यायला तयार आहेत, पण तुम्ही राज्य कसं करणार. त्यावेळेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे 2 समित्या होत्या, ड्राफ्टिंग कमिटी आणि घटना समिती. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान तयार केलं, अनेक सदस्य सगळेजण मिळून, त्या संविधानामध्ये 4 भाग आहेत. एक त्याला युनियन लिस्ट म्हणतात, दुसरं आहे त्याला स्टेट लिस्ट म्हणतात, तिसरं आहे त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात, आणि चौथं आहे त्याला रेसिड्युअरी पॉवर म्हणतात. ह्याचा मराठीत अर्थ काही विषय केंद्राला दिले, काही विषय राज्याला दिले आणि काही विषय सामुदायिक दिले, आणि उरलेले रेसिड्युअरी पॉवर म्हणजे उरलेले शेष अधिकार पुन्हा केंद्राला दिले. या चौकटीत भारतीय संविधान आहे. आणि मग भारतीय संविधानाने जे जे नियम घालून दिले त्या त्या नियमाप्रमाणे ही देशाची यंत्रणा चालते. म्हणून 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे. त्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात 15 ऑगस्टला. का? त्या दिवशी भारतीय संविधान अंमलात आलेलं नव्हतं, फक्त पंतप्रधानच आणि मंत्रिमंडळ होतं, पण घटना नव्हती. आणि म्हणून ती प्रथा पडली की 15 ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवायचा. परंतु 26 जानेवारी 1950 साली भारतीय संविधान अंमलात आलं आणि संविधानाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती असतात. म्हणून 26 जानेवारीला राष्ट्रपतीच्या हस्ते झेंडावंदन केला जातो आणि 15 ऑगस्टला पंतप्रधानाच्या हस्ते. पण हे जे संविधान आहे, ही जी घटना आहे, त्या घटनेच्या नियमाप्रमाणे देश चालतो.
जर कुणी काहीतरी स्वार्थामुळे घटनेला ओलांडून जायचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर ताशेरे ओढतं आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानावा लागतो. सुप्रीम कोर्टाला घटनेप्रमाणे बोलावं लागतं. मी ही जशी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हे राष्ट्र सर्व स्तरातील लोकाला न्यायदृष्टीने वागवण्यासाठी हे जसे नियम आहेत त्या पद्धतीने संप्रदायामध्ये सुद्धा काही नियम आहेत. सप्ताह म्हणलं की पहिल्या दिवशीचं प्रवचन नमनपर असावं. मग ते देवाला नमन असेल, संताला नमन असेल, गुरुला नमन असेल, ग्रंथाला नमन असेल, पण नमन असावं. पहिल्या दिवशीचं कीर्तन समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो, ही फडकर यांची परंपरा आहे महाराज. ही जुनी परंपरा आहे. आणि काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग असावा, काल्या दिवशी कृष्णचरित्र वर्णन करावं. त्या नियमाला अनुसरून हा समचरण दृष्टी हा सेवेकरता अभंग घेतलेला आहे. या कोणताही अभंग निवडला तरी ह्या जगद्गुरु तुकोबारायाचा जो अभंग आहे गात्यातील पहिला अभंग आहे. इतिहास सांगत बसत नाही, पण नामदेव केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंग येऊन या. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराजांनी भगवत जगद्गुरु तुकोबारायाला स्वप्नात येऊन जागृती दिली. कारण 96 कोटी अभंग केले आणि कारण 100 कोटीची प्रतिज्ञा होती नामदेव महाराजांची, पण समाधी दिल्यामुळे राहिली काही गोष्ट. मग त्यांनी स्वप्नात येऊन सांगितलंय. नामदेव महाराजांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं. उरले ते शेवटी लावी तुका. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला अभंग लिहायला बसतात त्यावेळेला महाराजांच्या लक्षात आलं, हे बघा, जर आपल्याला पहिली माणसं जुनी माणसं असे ताटलीत चहा प्यायची, त्याला परात म्हणायची, किंवा दूध पिणारी माणसं असे परातीत दूध प्यायची. दूधही तितकी होती, पिणारी बी माणसं तेवढी होती. 2-2 तांबे जरी दूध पिलं तरी त्यांना काही फरक पडत नव्हता. असं आहे. आणि आता पोराला दूध पाजायचं म्हणलं तर ती म्हणते त्यात थोडा चहाचा थेंब टाका, तर लेकरू दूध पित आहे. परंतु मग जर दूध प्यायचं असेल आणि अगोदर जर एखाद्याने जेवण केलं असेल आणि त्याच्यात यसराची आमटी असेल, वांग केलं असेल, ज्वारीची भाकरी अशी 2-2.5 कुसकारली, पहिली माणसं तेवढी ताकदीचीच होती महाराज. 2-2-2.5 भाकरी खाल्ल्याशिवाय उठतच नव्हती. आता काय महाराज, छटाक पोहे, वडा सांबार, उत्ताप्पा, उलता पालता, 2 छटाक, 3 छटाक, छटाकावर आली माणसं. पहिली माणसं आताची माणसं अशीच महाराज, तोलून खायचं आणि कणून हागायचं. तोलून खायचं म्हणजे 2 छटाक 3 छटाक तोलून खायचं, कणून हागायचं, असाच कार्यक्रम आहे. पण पहिली माणसं खायला म्हणजे किती भरपूर खायचे महाराज. असे भाकरी कुसकरली, वांगे फिंगे झाले, वर तेल फिल आलं, असं आणि ती ताटली अशी कशी तरी विसळली आणि त्याच्यात दूध ओतलं. दूध नीट लागेल का? हा, दुधाची चव जर लक्षात यायची असेल तर ती ताटली स्वच्छ असली पाहिजे, निर्मळ असली पाहिजे. आणि ती सुद्धा ताटली महाराज कुणाला बी पुसायला लावू नका. एक बाई मी जेवायला बसलो होतो, मग तिने ताटली घेतली आणि ती असं पुसायला लागले असे. मी म्हणलं बाई नका, मला BP आहे. ते म्हणलं ताटलीचं आणि BPचं काय संबंध? पुसायचं. म्हणलं तसं नाही, तुम्हाला झाली सर्दी. कोणाला? त्या बाईला. आणि मी स्वयंपाक होईपर्यंत होतो आणि त्या बाईने निसलं होतं नवीन लुगडं. बरं, जुनं लुगडं असल्यावरती त्याच्यात मुरत तरी हे मुरायला संधी नव्हती मला. आणि ती पुन्हा 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 अशी करायची, त्याच्यात ते असे समाज चमकायचं, जणू काय एखाद्या नवरदेवाला कपाळावर मळवट भरलाय. आणि मग तो पदार्थ कसा आहे म्हणून त्यावेळेसपासून मी कुणाचंच कपड्याने पुसू देत नाही. त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात बसतोय, नगा बाबा, कोणत्या टायमाला कोणाचा काय कार्यक्रम झाला असेल काय सांगता येत नाही. असं द्या, मला सांगायचं कारण ताट स्वच्छ असलं तर दुधाची चव आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या लक्षात आलं, आपल्याला वेदाचं विवरण करायचं, वेदाचे केलेशे विवरण. आणि पांडुरंगाची आज्ञा आहे, नामदेव महाराजांचं स्वप्न आहे पूर्ण करायचं असेल तर आपली वृत्ती निर्मळ असली पाहिजे. आपली वृत्ती काय असली पाहिजे? निर्मळ पाहिजे. महाराज, समाजामध्ये माणसाचे वाद होतात. जे आज लाडके असतात ते काही काळानं ते दोडके होतात, पारुशे दोडके होतात. आज ज्यांना चाणक्य म्हटलं जातं, एक काळ असा येतो की ते लोकांच्या मनातून उतरलेले असतात.
का होतं? तुम्ही एवढे हुशार आहेत, तुम्ही एवढे ज्ञानी आहेत, त्या काय होतं? जशी जशी वृत्ती खरकटी होत जाईल, कधी क्रोधानं खरकटी होती, कधी दंभानं खरकटी होती, कधी लोभानं खरकटी होती. जर वृत्ती लोभानं खरकटी झाली तर महाराज पांडवाचा पक्ष सोडून कौरवात राहावं लागतं. वृत्ती खरकटी झाली. मग तुम्ही किती मोठा असा, आचार्य असा, द्रोणाचार्य असा, भीष्माचार्य असा, कृपाचार्य असा, एकदा का कुठंतरी लोभी माणसाच्या वातावरण गेलं तर आपलं मन सुद्धा महाराज तितकं निर्मळ राहत नाही. आणि याच्यासाठी महाराजांच्या लक्षात आलं, आपली अंतःकरण वृत्ती स्वच्छ आणि निर्मळ असली पाहिजे. पेरलेला माणूस जाताना कसा बोलतो आणि उतरल्यावर कसा बोलतो? राजा समोरून चालला होता, पेला सरकार हत्तीवर अंबारी की क्या किंमत आहे, क्या किंमत आहे. हे दुसरे कोण उसनं घेऊन पेरेला असतो. आणि जेव्हा उतरती त्याच्या लक्षात येतं, अरे हत्ती आणि राजाची काय किंमत आहे. वृत्ती निर्मळ पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जी जी माणसं आयुष्यभर नवे चंद्र सूर्य आहेपर्यंत चमकत राहिली, विश्व कल्याण करत राहिली, त्याचं कारण वृत्ती निर्मळ. सुभेदाराची सून आली, आई म्हणून तिचा सन्मान केला, वृत्ती निर्मळ म्हणून. म्हणून झाले भाऊ होतील भाऊ प्रियासम हाच, वृत्ती निर्मळ. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपल्याला वेदाचं विवरण करायचे, पांडुरंगाची आज्ञा आहे, नामदेव महाराजांचं उरलेलं स्वप्न पूर्ण करायचे. याच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली, देवा काय करा, तेथे माझी हारी वृत्ती राहो तेथे माझे हरी, वृत्ती राहो तेथे माझे हरी, वृत्ती राहो तेथे माझे हरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझे हारी वृत्ती राहो, तेथे माझे हारी वृत्ती राहो. आणि कन लागे माईक पदार्थ, आणि कन लागे माईक पदार्थ. तेथे माझे हारी वृत्ती राहो, तेथे माझे हारी आणि कन लागे माईक पदार्थ, आणि कन लागे माईक या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजाचं, मी ते नेहमी सांगतो, कोणत्याही अभंगामध्ये एक मुख्य विषय प्रतिपाद्य विषय असतो आणि बाकीची चरण त्याला अनुसरून असतात. या अभंगातला मुख्य प्रतिपाद्य विषय गुरुमाऊली संतांच्या कृपेने चिंतन करताना एक लक्षात येईल की महाराज म्हणतात, तेथे माझी हरिवृत्ती राहो. याच्यात काय शास्त्रामध्ये अन्वय व्यतिरेक म्हणतात. अन्वय म्हणजे जोडणे बरं का, व्यतिरेक म्हणजे वेगळं करणं. ही सरळ गोष्ट लक्षात यायची असेल तर एक उदाहरण सांगतो. आपण टेलर म्हणजे शिंप्याकडे कपडा घेऊन जातो. एखादा महाराज फॉर्च्युनर मध्ये जर यायचा असला तर लगेच फोन, आमच्याकडे महाराज येणार बरं का, आमच्याकडे लगेच सोफा सेट फेट सगळं एकदम करेक्ट तयार, पोहे गरम गरम, जिलबी ताजी, काजू बदाम, बस. मग त्याला खाऊन हागवून का लागा. पण एखादा खराच अधिकारी महापुरुष जर येणार असला, येत असले तर हे लांबून बघतं, मळके कपडे, बायकोला म्हणतं तिथंच तुळशीपाशी पोतं टाक आणि ह्याला दूध पाजून लावला. नसलेलं कुठलंही नाही कळत महाराज. नाही 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 नाही, अरे साधू कळायला फार अवघड आहे महाराज. अरे जो पंडित झाला, काशीला शिकला, त्या हरिपंडित त्याला बाप नाही कळला महाराज. आपला बाप साधू हे नाही कळलं महाराज. इतकी सोपी गोष्ट नाही. फक्त आपण नशिबवान आहेत, आपण त्या वातावरणात राहतो. हे आजचं पुण्य आज ना उद्या भविष्य काळात आपल्याला त्या वाटेवर नेईल. म्हणून हे करायचे.
आज ना उद्या बरवी ही वेळ सापडली संधी सह्य झाली बुद्धी संचिताची. हा हे तिळे तिळे पुण्य साच्या पुढे तरी हे बहुता जन्मी जोडे तरी हे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. असो म्हणजे वृत्ती. महाराजांनी विचार केला, पहिल्यांदा वृत्तीचा विचार केला पाहिजे. कोणती गोष्ट कुठं ठेवायची असते ह्याचा विचार केला पाहिजे. मांजर लबाड असली तरी घरात असते आणि कुत्रं इमानदार असलं तरी दाराच्या बाहेर असतं. हे माणसाचा स्वभाव आहे. सगळ्यात लबाड कोण आहे? हा, एखादं नाहीच कोण दिलं बायकाचं बोलणं असतं, निवळ गुपऱ्या मांजरावनी. गुपरी मांजर काय करते, एखाद्या बाईचा राग आला ना तिचा हे शब्दच होतो, निवळ घोपऱ्या मांजरावनी बाई. म्हणजे घोपऱ्या मांजर काय करतं, कधीच कळू देत नाही, कधीच कळू देत नाही महाराज ती घोपरी मांजर. पण बराबर मालकिनीचा डोळा चुकून दूध पेल्याशिवाय. आणि आपलं चुकलं हे कबूलच करत नाही. आम्हाला चौथीला दाडा होता बुडबुड घागरी. हा, मालकिनीने खीर करून ठेवली आणि पुन्हा मांजरीने गुपचूप खाल्ली. मग ती काय म्हणणार, मी नाही खाल्ली, हेनं खाल्ली असेल, त्यानं खाल्ली असेल. मग कवळी करी. हा, कावळा बसायचा, ती म्हणला म्या खीर खाल्ली असती तर बुडगा घागरी नाही बोलली. चिमणी चिव करी, म्या खीर खाल्ली असली तर बुडगा घागरी पाण्यात पालती घातली होती ना. हां, एवढ्यात मांजरीने डिरिंग केली. म्हणजे खाऊन तिला वाटलं जमलं तर जमलं, ओके झालं तर झालं, फाईल झाली, क्लीन चिट मिळाली ती मिळाली. मांजरीचं सांगतोय मी, आलं का लक्षात? मिळाली ते मिळाली. मांजर वर गेली, बुडबुड घागरी म्हणल्याबरोबर घागर बुडाली. का? मांजर लबाड आहे. पण लबाड मांजर आपण घरात ठेवतो आणि इमानदार कुत्र मात्र बाहेर ठेवतो आपण. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की आपल्या पायाला रोज सुरक्षा देणार बूट चप्पल आपण बाहेर ठेवतो, पण जे बोटात घातल्यावर नंतर धोका आहे ते सोनं मात्र आत ठेवतो आपण. त्याचं कारण आहे की स्वच्छतेच्या दृष्टीनं कुत्रा जर मध्ये ठेवला तर बरीचशी घाण करेल, म्हणून कुणाला कुठं ठेवावं हे ज्याचं त्याचं एक नियोजन अशा प्रकारचं असतं. महाराजांच्या लक्षात आलं की ही आपली वृत्ती जी आहे, ही वृत्ती कुठं जरी गेली तरी घाणच करते महाराज, कुठेही गेली तरी. आणि ह्याच्यात सांगू का, माणूस प्राणी इतका लबाड आहे ना महाराज, माणसा इतकं लबाड कोणीच नाही. फक्त लबाडी करायची संधी मिळावी, माणसानं लबाडी केली समजावी. माणसात इमानदारही असावी म्हणून धर्मशास्त्र आहे. माणसानं नीट वागावं म्हणून कायदा आहे. अरे माणसांनी नीट वागावं म्हणून त्याच्यावर समाजाचं बंधन आहे. आपण जर चुकीचं वागलं तर लोक नावं ठेवतील. अशा अनेक गोष्टी. पण माणूस मात्र लबाड म्हणजे लबाडच. किती लबाड आहे माणूस. एकदा यमराजे मृत्यू लोकात आले. मग सप्ताहाला आपण जातो ना, मग 4-8 दिवस टाळकरी म्हणा, महाराज लोक म्हणा राहिले की त्याच्यातलं एखादं पोरगं असतं, चुनू इकडे तिकडे पळतं, आंघोळीला पाणी देतं, टावेल देतं, बाबा तुम्हाला काय आणून द्यायची, तपकीर आणून द्यायची. आता तपकीर वाढणारे टाळकरी कमी झाले म्हणा, आता आलं हे आणू देईल का ते. मग त्याच्यावर प्रेम बसतं. ती म्हणतात मावशी आता सप्ताह झाला आहे, पोराला सुट्टी आहे, आम्ही घेऊन जाऊ का, आमच्याकडे खूप चांगले आंबे येतं. आलं का लक्षात? मग ती म्हणते घेऊन जावा. तसं ती यमाचं इथं आल्यावर व्यवस्था ठेवल्यामुळे यम म्हणला मी ह्या पोराला घेऊन जाऊ का, म्हणलं आमच्या यम लोकाला, पण माघारी आणा बरं का. नाही म्हणजे मी जशाल तसं आणून सोडतो म्हणजे. घेऊन गेले तिथं. मग त्याला बरोबर वागवायचं, ऑफिसमध्ये बसायचं, हे करायचं. ह्या पोट्ट्यानं काय केलं महाराज, यम इथलं मृत्यू लोकातल्या पोरांना, यम इकडं तिकडं गेला की त्याचं लेटर पॅडच हाणलं सही शिक्क्यानिशी. मोठी माणसं सही शिक्के लिहून ठेवतात, इमर्जन्सी असलं त्याला म्हणते ह्याला पत्र देऊन टाक, त्याला पत्र देऊन टाक. लेटर पॅड हाणलं आणि ती म्हणला मला कर म्हणा जायचं इकडं, ते आणून सोडलं इकडं. ह्या पट्ट्यानं काय केलं महाराज, बस कुणी माणूस मेलं की टाईप करायची, काही वैकुंठाला काही कैलासाला. तिथं पाय ठेवायला जागा नाही राहिली. वैकुंठातून भगवान विष्णूचा फोन ये मला, आत्ता कशी एवढी माणसं पुण्यवान झाली का सगळीच कुंभमेळ्याला जाऊन बसली होती. तिथं थोडे लोक जाते एवढी परेशानी, मग सगळं जग मृत्यू लोकच गेला का काय. भगवान शंकराचा फोन नाही, असं काही नाही घडलेलं. अहो इतकी माणसं तुम्ही कशाला पाठविली इकडं, इथं पण जागा नाही. ते म्हणले आम्ही अजिबात पाठविले नाही. काय म्हणता, हे तुमचं लेटर पॅड आहे, तुमच्या सहीचं. लगेच व्हॉट्सअपवर घेतलं, पाठवून दिलं, यूट्यूबलाच ठेवलं. ते
लिंक पाठवून दिलं. खरंच आपलं म्हणजे यम म्हणला मी तर काही दिलं नाही गड, कसा काय घोटाळा झाला म्हणला असं. पण आपल्याकडे नवीन कोण आलतं का, तुमच्यावर आलेलं ते पोरग आलतं म्हणजे नवीन. आणि मग तपास केला तर ह्याच पोरानं हाणलं होतं. म्हणजे माणसं हितच नाही, वरी तिथे गेल्यावर सुद्धा कार्यक्रमच करते. कोण लबाडे? हा, फक्त संस्कार नसल्यावर किती लबाडी माणूस करेल ह्याचा पत्ता नाही. महाराज म्हणतात ही वृत्ती अशी आहे. ह्या वृत्तीला आवरण्यासाठी भगवंताचा आदेश होता. पण अर्जुनाने शंका केली, देवा हे तू आम्हाला सांगतोच, पण जे आम्हाला पेलेल ती सांग. त्याचं कारण आहे, चंचलमी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निगरम म्हणणे वायुरिव सुदुष्करम. वायू इव, या मनाला नियंत्रित करणं, या वृत्तीला नियंत्रित करणं वाऱ्याला आटोक्यात आणता येईल, पण हे मनाला ऐकत नाही. ह्याच्या 4 खोडी आहेत ह्या मनाच्या. चंचलम, वृत्ती कशी चंचल, हिथं म्हणते तिथं, तिथं म्हणते तिथं चंचल. हे कृष्ण मना चंचलम प्रमाथी बलवत दृढम. मन हे चंचल आहे. ते 10 पदार्थ जे चंचल आहेत ना, त्याच्यात मनाचा नंबर आहे. मन किती चंचल आहे, सुभाषितकारांनी सांगितलेलं, मरकटश सुरापानम तश्च वृचिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. अगोदर तर चंचल माकड, पोरग लय गडबड का, हे माकडे लेकरे माकड म्हणतो आपण का, एका जागेवर बसायचंच नाही. चंचलपणा कोणाचा आहे? माकडाचा. आणि या माकडाला पुन्हा दारू पाजली, मरकटश सुरापानम. आणि दारू पाजल्यानंतर माणूस नीट राहतो का? पहिली माणसं तरी महाराज दारू पेल्यावर रस्त्यावर येत नव्हती, आता झुलतात महाराज. आणि पाया पडताना महाराज त्याची पेलेली जीभ आणि पाय साठी ते नाही का महाराजांनी त्या मंडपात गेल्यावर हाणून घ्यावं. हा, कुणाला बी कुठे बी कुठेही गेला माणूस चंचलपणा करतो पेलेला माणूस, त्याच्यात त्याला विंचू चावावा. त्याला काय चावा? एक जण पोती सांगायला बसला, कसा पाटा खालून विंचू आला आणि ती असा काळा एकदम पोर, त्यानं टन देणी चावलं. रामायण वाचणारा एकीकडे वाचतो इकडे, त्याला उठायला येईना. काय करा, काय झालं, काय करा, अरे असा का करायला लागला, असं का करायला लागला? त्याचं कारण, अरे रामायणाच्या पाटावर बसल्यावर जर खालून विंचू चावला तर ते नीट राहत नाही. दारू पेलेल्या माकड पुन्हा विंचू चालू कसं जाईल? आणि एवढं भागलंय आणि त्याला भूत लागलं. हे त्याच्या चंचलपणाला मर्यादा नाही. त्या पद्धतीने मनाच्या चंचलपणाला मर्यादा नाही. किती चंचल असेल, किती चंचल असेल, असं चंचल असणारी आपली मनोवृत्ती आहे. या जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचलाचा फळ, येता जाता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता जाता न लगे वेळ. बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. इतकं चंचल आहे. थोडं वर झालं बघ ते, थोडं किंचित. परवा दिवशी कीर्तन केलं, मी म्हणलं पांढरी दोनला लावा, तर त्याला पिठीच वाजवा येईना. आज त्यानं काळी दोनला लावलं, पिठी कडक होती. ते आमच्याकडे काय होतं बघा, आमच्या आई भाऊजाई असायच्या त्यावेळेला किती माणसाला ते लगेच स्वयंपाक करून खाऊ घालायच्या. आता आमच्या आई पण वारल्या, भाऊजाई म्हणजे परमेश्वर महाराजाची आई पण वारल्या. मग कुणी यायचं असलं तर आम्ही लगेच ते स्वयंपाक करण्यावर फोन करतो. एक 15 माणसं आहेत, 20 माणसं येणार, ते आल्यानंतर भाजी करायची होती. तर काय भाजी करायची? ते दोडकाय होता आणि भोपळा होता. आम्हाला दोडका आवडत होता आणि ती बाई म्हणली नाही भोपळा करायचं का, मला आवडतोय.
स्वयंपाक करणारी बाई काय म्हणली, भोपळाच करू, मला आवडते. म्हणजे तिला आवडते म्हणून करायचा. तसं म्हणलं तुला काळी पांढरी दोनला वाजवता येत नाही, तुला काळी दोनला वाजवता येते म्हणून का भोपळा तिला आवडतोय. त्याच्यामुळे माझा थोडा आवाज बसलाय मला. असं मला सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे, तेथे माझी मन चंचल चपला जाता येता नलगे वेळ. जगद्गुरु तुकाराम महाराज कोणाला बी आरी आले नाही. देवाला सुद्धा कधी कधी तुकाराम महाराज म्हणले, अरे जाळोनी संसार बैसलो अंगणी, काय वाटतं का तुला, तुझे दास्य करू आणि का मागो खावा, तुझे दास्य करू आणि का माग खावया. माझे पंढरी राया, माझे पंढरी राया, माझे पंढरी राया. तुझे दास्य करू आणि का माग खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. काय सांगाव देवा, देवाला इतकं आम्हा गांजी जन मेला काय नारायण. अरे याच्या पुढे जाऊन सांगू का, अरे मोक्ष देऊनी असं आहे बघा. हा काय चित्त घेऊन या, आम्हा काय देशी. अरे देवा आमचं चित्त देतो, तो आम्हाला काय आहे देण्यासारखं तुझं. मोक्ष म्हणायचं ते आमचं स्वरूप आहे, मोक्ष तर आमच्या गाठोडीचं आहे. इतकं देवालाही स्पष्ट बोलणार आहे. आणि महाराजांच्या पुढे कुणाचीच भीडभाड नाही महाराज. असे महाराज पण एका गोष्टीला आरी आले. कुणाला आरी आले, काय काय करीतो, काय काय करीतो या मना, काय काय करीतो या मना. आदरिले असं जे मन आहे. महाराज म्हणले काय या मनाच्या बाबतीत लईच अवघड गोष्ट आहे. आणि असं हळू झटका देते ते महाराज, हळूच इतका बारीक झटका देते ना, बस पुन्हा ती उलता पालतच झालं पाहिजे. संसारात दोन लोक आपल्या विरोधात गेले ना मग काहीच खरं नाही, आणि परमार्थात मन आपल्या विरोधात गेले ना मग काहीच खरं नाही आहे का. संसारात दोन गोष्ट, किती माणूस मोठा असू द्या, पेताड पोरग आणि आगस्ताळी बायको, ही मटानी इनीवर माणसं आहेत ना, ती गावात कुणालाच आडी आली नाही. पण बायको कशी आहे, कर्कशी संगती दुःख उदंड भजती, दुःख उदंड भजते, दुःख
कर्कशी संगती दुःख उदंड भजती दुःख उदंड भजती दुःख उदंड भजती कर्कशे संगती दुःख उदंड भजिती बायको कर्कशी आणि पोरग पेताडा असला की केवढा माणूस दुमताच होतो मला चलत हे संसारात. आणि परमार्थामध्ये आपली वृत्ती जर आपल्याला वेळोवेळी बहिर्मुख करत असेल तर साधना होत नाही महाराज. साधना होत नाही आणि साधना न झाल्यामुळे साक्षात्कार होत नाही. म्हणून महाराज म्हणता देवा माझी वृत्ती मनोवृत्ती आहे तेथे माझी हरिवृत्ती राहो. हे हरी अभंगातले देवाचे 1000 जरी नाव असले ना पण कोणत्याही अभंगात कोणतेही नाव नाही महाराज. त्या त्या अभंगाच्या विषयाला अनुरूप असणारच नाव आहे. कोणत्याही अभंगात कोणतेही नाव नाही महाराज. हरी हे हरी हे हरी समचरण दृष्टी तेथे माझी वृत्ती राहो. हे देवा माझी वृत्ती त्या ठिकाणी करा. हृहरती म्हणजे हरण करणे. माझ्यातली अनात्मक विचारधारा हरण करणारा तू आहेस. त्याच्यामुळे देवा माझी वृत्ती त्या ठिकाणी राहावी. कोणत्या ठिकाणी? माशी कुठे बी बसली तरी जिवंत राहते पण माशी जर विस्तावर बसली तर जळूनच भस्म होते. तशी मनाची वृत्ती कुठेही जाऊ द्या. भगवंताचे चरण सोडून कुठेही गेले यज्ञादी कर्म करायला गेला तर तिथं स्वर्गात जाता येते. वृत्ती कोणत्याही ठिकाणी गेली तरी जिवंत राहते. आणि माशी घाणीत लय वेळ राहते पेड्यावर ते नेहमी राहते आहे की नाही. अलीकडच्या काळात एकादशी दिवशी माळा घातली घ्या पेढे. अरे ते पेढे काय सुधाचे आहेत का नीट आहेत का काय घ्या पेढे. हे जी जिबी लळलळ करीत असते घेऊ द्या पेढे. प्रसादाला काय व्हायला असला कसला प्रसाद. सगळे लवाड कार्यक्रम आहेत त्याच्यात कणिक मिरच्यातले काय भानगडे. मग एकादशी दिवशी कुणी जरी माळ घातली ना आपल्याला दिले ना राहू दे उद्या खातो. नाही तर ज्याला एकादशी नाही त्याला पोटभर खाऊ घाला हागून लागूच तर मग आपण खाऊन ये. सांगायचं का असं आहे की महाराज म्हणतात हे बघा वर्माला वर्म बसल्याशिवाय माणूस जागेवर येत नाही. कोणती गोष्ट कुठं संपुष्टात येते. दुर्योधन द्रौपदीला पाहिलं की म्हणायचं वहिनी आज कोणाची पाळी आहे. कारण 5 पांडवात आहे. माणसाला नेहमी वर्मावर बोलायची सवय असते. म्हणजे माणसाचं दुसऱ्याचं मन दुखलं पाहिजे ही झालं पाहिजे त्याचा अपमान झाला पाहिजे. वहिनी आज कोणाची पाळी आहे. द्रौपदीला खूप अपमान वाटायचा. एके दिवशी बायकाची गप्पा असतात ना त्या गप्पात बरोबर ते दोरा काढते. एखाद्या प्रसंगाची माहिती घ्यायची असेल तर CID लुगडं निसून जाते. त्यांना माहिती आहे की खसरा पाणीची नक्कल हितच निघते. मनात राहत नाही बोलल्याशिवाय राहत नाही हितच निघते. आमच्या गावात एक लटंगी म्हणून पोलीस खात्यात होते CID झाले. त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज कसं असतंय जर खरी माहिती काढायची असली तर तिथूनच माहिती मिळते म्हणले नेमकं काय आहे ती. आणि ती अशी जमत नाही साडी निसून जावं लागतं म्हणजे. आणि माणसं बी कधी काय करतील सांगता येत नाही. एका गावात सप्तकाल्याचे कीर्तन होतं. कीर्तन 9 ते 11 ते सुरू झालं 12ला आणि सांगितलं महाराज इतके लोक जमलेत कमी कीर्तन करायचं नाही. मी आज 9च्या पुढे जाणार नाही पण सांगतो कीर्तन कमी करायचं नाही. कीर्तन जागी गेलं 2 तास आणि पुन्हा त्यांनी पुकारलं पहिली पंगत महिलाची बसेल. जर कोणी पुरुष बसला तर त्याचा अपमान होईल. कोणाची ताकद नाही बसायची. आमच्यावर एक भजन्या होता. त्याला होता सोमवार. त्याला लई भूक लागली. मी त्याला म्हणलो तर फराळ कर. आपण काय नसतो कर महाराज अजिबात नाही कर. अशी भूक लागली महाराज काय करावं. पण माणसं अडचणीतून वाट करतात महाराज. सगळ्या बायकाची पंगत बसली. तिथे एक लुगडं वाळू घातलेलं होतं. नेसलं महाराज बसलं पंक्तीला. ताट घेऊन गेलं तर तिथं बसलं पंक्तीला. ज्याची पंग महाप्रसाद होता त्याच्या सुना कोणी कलकत्त्याला कोणी कुठे नोकरीला कोणी कुठे पण आपल्या गावी महाप्रसाद आपल्या कुटुंबाच्या वतीने म्हणून आलेल्या. त्याची बायको आलेली सुना आलेल्या सगळ्या आणि सगळ्याला कुंकू लावायची फिरायला लागली ती.
ह्याला कुंकू लावली होती, सून म्हणती सासूला, ह्या बाईचं कपाळ जरा निभरच लागतंय ग. ती म्हणली असल रानामाळात काम करणारी, तुला काय करायची. पण गंमत अशी, ती नवं लुगडं नेसल्यामुळे ती लुगडं घसरायला लागलं. ती वर डोक्यावरचं अर्ध मागं गेलं. त्याच्या लक्षात आलं ही काहीतरी वेगळं दिसतं. ते म्हणलं आता ओळखील रे ओळखील. त्यानं तसंच ताट घेतलं. महाराज जेवढं पहिल्यांदा वाढलं तिने आलं. मला म्हणला महाराज कसा कसा तिथून आलो माझ्या जीवालाच माहिती. म्हणलं तुझ्या जीवाला माहिती, पण तुझी सारखी माणसं सांभाळणं आमच्या जीवावर येईल. मला सांगायचं कारण या ठिकाणी असे आहे, गुप्त गोष्ट काढायची असेल तर काय पाहिजे, इथं ती गोष्ट मिळते, हां माहिती मिळते. तसं द्रौपदी इथंच होतं ना आपण. हां द्रौपदी बायकात बसल्यावर चर्चा निघाली. ती म्हणली ह्याचं वर्म सांगते तुला. काय झालं, कोणत्याही बाईला वाटतं बघा आपला नवरा आपल्या मुठीत असावा. कोणत्याही बाईला वाटतं. तुमचं झालेलं नाही का? चेहऱ्यावर काय गांभीर्य दिसेल एवढं हे केस मोकळ्या मनानं हसले आहे की नाही. कोणत्याही बाईला वाटतं आपला नवरा आपल्या अंकित असा वाटतं मला. तसं दुर्योधनाच्या बायकोला सुद्धा वाटलं असा आहे मूर्ख माणूस आहे, पण त्याची आपली गाठ पडली. इतका रागीट, इतका मानी. म्हणतात लोक. हा म्हणजे पुढे चाललंय ना. डॉक्टर आहे असं काय काय हो हो बरोबर बरोबर. असू दे असू दे असू दे. हे जरा शूटिंग आहे म्हणून मी विठाला द्रौपदीने बायका चर्चा झाली. कोणत्याही बाईला वाटतं नवरा आपल्या काय असावा, कसा असावा, मोठे. आणि ज्या दिवशी नवरा आपल्या मनासारखं वागायला लागेल तेव्हा मग हरी आला हाता मग कैचे चिंता कैची, नवरा आला हाता आता काय भीती राहत नाही. काय करावं मग. दुर्योधनाच्या बायकोला एकानं औषध सांगितलं. ती म्हणे मी एक बिबियाचं तेल तुला देते, त्याच्यात काही मिसळलेलं असते, मी सगळं सांगत नाही, त्याचे प्रयोग चालू होतील. हां आणि ती तेल जर नवऱ्याच्या तळपायाला लावलं तर नवरा शब्दच मोडीत नाही. म्हणून मी सगळं सांगा नाही. हां नवऱ्याच्या जर तळपायाला लावलं ना त्याची बुद्धीच भ्रष्ट होती. मला तिच्या शब्दाच्या पुढे त्याला जाताच येत नाही असं आहे. पण तिनं सांगितलं एकच आहे, जर ती तेलाची वाटी खाली सांडली तर जमिनीतला नाग वर येतो, जमिनीतला नाग वर येतो. आणि दुर्योधनाच्या बायकोनं, दुर्योधन झोपला असताना त्याला आता झोप लागली. आता बायको आहे, पाय चुप का म्हणलं नाही म्हणता येत नाही. तेल लावलं, गरम अशी कडक तेल केलं लावलं तिनं. आणि दुर्योधनाचा धक्का लागला. धक्का लागल्यावर ती वाटेतलं तेल सांडलं. हातून साप आला, अशी फडी करून आली. दुर्योधन तिथून पळाला ना, हा पुन्हा त्या खोलीत आयुष्यात झोपला नाही. मला मग तिला सांगितलं असं असं त्याचं झालतं. मग ती म्हणायचं वहिनी कोणाची पाळी आहे आज, कोणाची पाळी. ती म्हणली शेषेची पाळी. त्यावेळेसपासून दुर्योधन काहीच बोलला नाही. नेहमी करता वरमाळ बोलावं लागतं. पोरानं 26 जानेवारीला नवे कपडे घातले, बापानं भारी कपडे आणले आणि पोरानं असे कपडे खराब केले. बापानं पाहिलं की राग आला, म्हणला 500 रुपयाचा ड्रेस आणला, चिंचाचा फोक असा घेतला, असा लळ करी. पोराकडे दात खाऊन आला. पोराच्या लक्षात आलं ते आपल्याला मारणार आहे. जर अटकपूर्वक जामीन व्हायची असेल आता कोणाकडे गेलं पाहिजे. आईच्या कोठऱ्यात पोरं गेलं आणि पटकन आईच्या कमराला मिठी घातली.
आणि ती नवऱ्याला म्हणली हा राहू द्या राहू द्या राहू द्या. आत्याने मला सांगितले लहानपणी तुम्ही काय दिवे लावले, सगळं आत्याने सांगितले मला, नका लय हे करू. त्यानं चिंचाचा फोक टाकला आणि निघून गेला. ही वर्मावर जे जे त्या तुम्ही घरात बघा, बायका नवऱ्याला जी बोलू देत नाहीत ना, पहिले 2 वर्ष काहीच बोलत नाही बाय. का? त्यांनी सगळा अभ्यास करतात, कुठं शिक्का आहे, कुठं शिक्का आहे, कुठं शिक्का आहे. हां, ज्यांची लग्न झाली नाही ते आमच्यासारखे कोण ऐकून घ्या. आता लग्न न होता आम्ही एवढा अभ्यास करतो, तर तुम्ही अभ्यास केव्हा करायचे आणि फजितीतून कशी मुक्त व्हायचे. मला वाटत नाही तुम्ही अभ्यास करता म्हणून. जाऊ द्या. मला सांगायचं कारण या ठिकाणी काय आहे की शेषाची पाळी म्हणलं की तो गप बसला, वर्म. हां, तसं आत्याने मला सगळं सांगितलं म्हणलं की गप बसलं वर्म. माशी विस्तावर बसली की वर्म. जगद्गुरु तुकाराम महाराजाला माहीत झालं ही वृत्ती कुठं जरी बसली तरी चंचलच राहणार आहे. असं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी जर वृत्ती गेली तर वृत्ती वृत्ती रूपानं राहत नाही. कुठे? समचरण दृष्टी. विटेवरी साजेरी. विटेवर असणारा भगवान परमात्मा त्याचे पाय सम आहेत आणि त्याची दृष्टी सम आहे. आणि तो ते साजिरी आहे, सगुण आहे, सुंदर आहे असा तो परमात्मा. आणि तिथं वृत्ती गेली की वृत्ती वृत्ती राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्तीशी ग्रासुनी कैसी निवृत्तीशी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. निवृत्ति का सोने कैसे निवृत्ति से आले, प्रवृत्ति का सोने कैसे निवृत्ति से आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन हे राम झाले. कारण राम म्हणता रामाची होई. मन भगवत स्वरूप होत असतं आणि त्यांच्या चरणाचं महत्व आहे. लक्षात ठेवा. आपली वृत्ती कुठे गेली पाहिजे. आपण किती व्हा, स्वदेशी शिमान्य विदेशी शिमान्य जगात किंमत असू द्या, पण सुभाषितकार सांगतात हरे रंगरी पद्मे नचकेन लग्नम ततकिम 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 ततकिम. जोपर्यंत देवाच्या पायाजवळ आपलं मन रुंजी घालत नाही तोपर्यंत त्याचा काय उपयोग आहे, त्याचा काय उपयोग आहे. हो, भगवात सुद्धा म्हणतो धिगतान 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 तांधिक तांधिक तांधिक. हे पक्वाजातला बोल झाला तांधिक, पण संस्कृत मधला अर्थ आहे तान म्हणजे त्याचा, धिक म्हणजे धिक्कार असो, त्याचा धिक्कार असो, त्याचा धिक्कार असो. पक्वा सुद्धा म्हणतो ज्याचं देवाच्या चरणावर मन स्थिर नाही. पण महाराज म्हणतात माझ्यासाठी समचरण दृष्टी. लोक जी निंदा करतात ना महाराज, ते निंदेची 4 कारणे. एक निंदा असते अज्ञानामुळे, एक दुसरी निंदा असते गैरसमज झाल्यामुळे, तिसरी निंदा असते द्वेषामुळे आणि चौथी निंदा असते स्वार्थामुळे. म्हणून शहाणी माणसं निंदेकडे लक्ष देत नाही. कधी कधी निंदा अज्ञानामुळे असते. जी वस्तू जशी आहे तशी नाही कळालं की माणूस त्याला वाटेल तशा पद्धतीने त्याच्यावर आरोप लावत असतो. काय करत असतो? त्याच्यावर आरोप लावत असतो. एक जशी आहे तशी नाही कळाली, आरोप लावत असतो. संक्रांतीचा सण होता, मालकाला सांगितलं पैठणी आणा. पैठणला गेला आणि ते आलो भरे 4-5 हजाराचे कपडे घेऊन. बाईनं बघितलं 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 बघितलं, साडीच दिसेना. मग ते म्हणले स्वयंपाकाचं कसं करायचे, करा तुम्ही. हाय का साहेब सरपणाचा पत्ता, काय चुलीत काय हातपाय घालू का. समजायचं काहीतरी आपल्याकडून उरलंय. त्यानं काहीच केलं नाही. शहाणी माणसं असं भांडून उत्तर देत नसतात. त्यानं पोराला एवढंच सांगितलं, बाबड्या तेवढं त्या गणपतरावच्या डिगीत तुझ्या माईची साडी विसरून राहिली रे, तेवढी घेऊन येतो का. ती म्हणला बरं आहे. ती तिकडे गेलं आणि पुन्हा फोन केला, ती आमच्या बायकोची साडी तुमच्या डिगीमध्ये आली, तेवढी देतं का. ती म्हणला घेऊन जा. एवढं ऐकलं की बस
लगेच तुपाचा शिरा करायला सुरुवात. लोणकडे तुपाचा. आम्हाला कीर्तनात तरी सांगू द्या राव, सांगू द्या. खरंच आपल्या लोणकडे तुपातला शिरा कधी खाऊ घालील का? खरं खरं बोलावं. उगा महाराज लोकांच्या पंक्तीला म्हणून माणसं बसतात. आम्ही महाराजाच्या पंक्तीला आहेत का? त्यांच्या मंत्र्याच्या महाराजाच्या पंक्तीला का जरा शेलक खायला असतं. असू दे, मला सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे की कधी अज्ञानानं निंदा करतात माणसं, कधी गैरसमज झाल्यानंतर निंदा करतात. हां, मोठ्या माणसाने लक्ष द्यायचं ना. हां, कधी द्वेष असतो एखाद्याच्या मनात, उगाच एखाद्याबद्दल द्वेष. तुकोबाराय म्हणतात, काय केले जळचरी दिवर्त्याच्या घातावरी. काय माशाने ह्या माशा धरणाराचं काय वाटोळं केलं, पण दिसला की पकडतंय त्याला मारतंय. त्याला हाडवैर म्हणायचे, द्वेष. आणि काही गोष्टी स्वार्थामुळे निंदा करत असतो, आहे की नाही. आंब्याचे दिवस होते. आमच्या ह्या माय माऊलीवर श्रद्धा, त्यांची श्रद्धा असते म्हणे. 5 आंबे जरी देवाला ठेवल्याशिवाय आपण खायचं नाही. असे सुंदर आंबे, एकदम पिवळे धमक, त्याचा वास यायचा. काही एका आंब्याचं नाव बघा, चोर हुडकी आंबा. चोर हुडकी आंबा म्हणजे तो आंबा कुणी बी चोरून घरात ठेवला तर त्याचा रस्त्यावर वास येत होता. मग कुणी चोरलं हे कळायचं. असले आंबे 5 आंबे देवापुढे त्या बाईने ठेवले. तर विनेकरी त्या ठिकाणी उभा होता. तिथं कोण उभा होता? विनेकरी उभा होता. आणि तिथं गुरु आला. तेवढ्यात विनेकराच्या डोक्यात आपण 8 दिवस रोज पारा करतो, ते आंबे आपण खायचे. ते आंबे गुरु आला. गुरुवाच्या लक्षात आलं हे हल्ल्याशिवाय आपल्याला खाता येत नाही. मग गुरु काय म्हणतो, मर की तिकडे सप्त्यात, हिथं काय आहे देवळा तिकडे जा की, कीर्तन फिरतन ऐकाव, बाहेर बेरा का तू. म्हणजे कशामुळे कातावलं ती? आंब्यामुळे म्हणजे अशा प्रकारचा विषय असतो. हां, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. देवाचे पाय सम आहेत बरं का, पाय सम आहेत. तुम्ही बघा, राम अवतारामध्ये देवाचे पाय मागं पुढे होते. कृष्ण अवतारामध्ये देवडा चरणी वाजवितो वेणू दीडका पाय. पण भगवंताच्या विठ्ठल अवतारामध्ये देवाचे पाय मात्र सम आहेत. आणि देवाची दृष्टी सम आहे. कधी कधी आपल्याला गैरसमज होतो, आहे की नाही. हां, गैरसमज झाल्यावर माणूस कुणाला नाव ठेवून सांगता येत नाही. भगवंताला म्हणतात, म्हणती एकाचा काही पक्ष करी एकाशी कोपोनी मारी. देवात तरी काय नीट आहे काय? देवाच्या मनात भेद आहे राव. हां, दुष्टाला मारतो, सज्जनाचं पालन करतोय, देवात समता कुठली आली आपण असं म्हणतो. पण बघा, दोन्ही सम असतं. एखाद्याचं पोट दुखायला म्हणून गोळी दिली, आणि एखाद्याला अल्सर झाला म्हणून ऑपरेशन करायचे. मग डॉक्टरमध्ये भेदभाव आहे. त्याला गोळीवर भागविलं आणि माझं ऑपरेशन केलं. भेदभाव नाही, तुझा रोग जास्त आहे म्हणून तुझं ऑपरेशन केलं, त्याला रोग कमी म्हणून त्याला गोळी दिली. त्याला भेदभाव नसतो महाराज. हां, भगवंताने महाराज दुष्टाला मारलं, पण त्यांना अधोगती नाही महाराज. काय केलं? त्यांना मोक्ष दिला. पुतना कंटक मुक्त केली, तुझे अवदारे जाणू स्वतंत्र. देता न मनसे पात्रा पात्र, कैवल्य आयशे पवित्र. वैर्याही दिले. म्हणजे ज्याची चरण सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहेत. आणि ही विठवा पायीची वीट कैवा मी होईन, अशी ही भाग्यवान वीट आहे. आणि त्या विटेवर भगवान परमात्मा उभा आहे. आणि विटेवर असणारे परमात्मा पांडुरंग कांती दिवक तेज झळकती, रत्नकीळ भाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाले, नवर्ण वेजते तिची शोभा. अशा पद्धतीने श्यामसुंदर परमात्मा विटेवर आहे. आणि त्या विटेवर असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी देवा माझी वृत्ती राहो, हे जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करतात. महाराज म्हणतात, देवा माझ्यावर कृपा करी, माझी वृत्ती तुझ्या समचरणाच्या ठिकाणी राहू दे. म्हणजे काय फरक पडतो? कुठं का असा वृत्ती काय फरक पडतो? अरे देवाच्या चरणाच्या विरहित जर वृत्ती निघाली तर ती वृत्ती जिकडं जाईल ते पदार्थ शाश्वत नाही, ते पदार्थ अविनाशी नाहीत, ते पदार्थ सुखरूप नाहीत. पण ते पदार्थ कसे आहेत हे दुसऱ्या चरणात. पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ, 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 आणि कण लगे माईक
ऐक न लगे माईक पदार्थ तेथे माझे हात नको देवा, तेथे माझे हात नको देवा, ऐक न लगे माईक पदार्थ, ऐक न लगे माईक पदार्थ. आणि कण लगे माईक पदार्थ. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, देवा तुझ्या चरणाशिवाय जे नामरूपात्मक जग आहे ते सगळे माईक आहे. हे नाश पावणार आहे, हे भासमान आहे. अहो आपलं आयुष्य जातं, ह्याच्यात सुख लागल त्याच्यात सुख लागल म्हणता 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 मृत्यू येतो, तरी सुखाचा पत्ता कुठं लागत नाही. सर्व सुखाच्या अशा जन्म गेला. अशा प्रकारचं जीवन आहे. देवा त्या माईक पदार्थ मला नको, पदार्थच नको नाही, त्या पदार्थाची इच्छा सुद्धा होऊ दे नको. अशा प्रकारची महाराज प्रार्थना करतात. वेळ संपलाय म्हणून थोडक्यात या ठिकाणी दोन चरणाचा थोडासा उल्लेख करू आपण. महाराज म्हणतात माझी त्या ठिकाणी इच्छा नको. इच्छा असल्यावर काय होतं महाराज, किती माणसानं मला ही कर, इच्छा असली की माणूस तो ठेपा गाठणार म्हणजे गाठणारच. एका राजाला सवय होती महाराज, मांजराच्या डोक्यावर म्हणजे दिवेवर असं दिवाटणीवर दिवा ठेवायचे, तुपाच्या वातीत जेवायचे. एक जण म्हणला, सरकार आमच्या मित्राकडे असे मांजर आहेत म्हणला, ते 3-3 तास असे बसतेत म्हणले, हालत सुद्धा नाहीत. 3-3 तास असे बसतेत म्हणले, हालत सुद्धा नाहीत. त्याला वाटलं एकदा संधी देऊन बघू. राजाला सांगितलं, बरं येऊ दे म्हणले. दिले. मांजर असे बसले मला. त्या वरच्या दिवातल्या तेलाचा थेंब सुद्धा सांडू देत नव्हते. पण कसं आहे बघा, दुसऱ्याचं कुठं किंमत वाढायला की दुसरी माणसं बराबर कार्यक्रम करते. एक जण म्हणला आमच्या आजोबाचं वय 95 वर्ष आहे. त्याच गावातलं त्याच बैठ दुसरा माणूस म्हणला, आपल्याकडे कोट्यावर एक पाहुणा आला बघा, त्याचे 105 वर्षाचं वय आहे. त्याला म्हणलं 105चं कशाला काढलं, तुझं 95चं खोडून काढायचं म्हणून. एक जण म्हणला मला 125 पोती ज्वारी झाली. दुसरा म्हणला आमच्या पाहुण्याला 250 पोती झाली. ती म्हणलं 250 कशाला काढलं, तुझं 125 खोडायचं म्हणून. माणसं चर्चेत कोणालाच काही होऊ देत नाहीत महाराज, एकमेकाचं खोडून काढतात. हां तसं ते केलं मांजराशी. एक जणाच्या मनात आलं, आपण ह्यानं जर दिवे ठेवले तिथं तर राजापाशी ह्याची किंमत वाढल म्हणून माणसं किंमत वाढूच देत नाहीत. एखाद्याला पाहुणे बघायला ती म्हणते ही आपली जमीन एवढीच आहे, ते पाहुण्याच्या हळूहळूच कानात सांगतं फक्त इकून 2 एकर राहिली बरं का. म्हणजे दुसऱ्याचा मोठेपणा माणसं वाढूच देत नाहीत. हा माणसाचा काय आहे, स्वभाव आहे. तसं एक जणानं काय केलं, त्याला आता राजा खुश होईल त्यानं पटकन काय केलं, एक उंदराचं पिल्लू सोडलं. उंदराचं पिल्लू सोडल्यावर मांजराने पटकन दिवे खाली टाकले, उंदराच्या मागे पळाले. अशा प्रकारची काय आहे, इच्छा असली की माणसं आज ना उद्या त्या ठेप्याला जातातच. महाराज म्हणतात देवा माझ्या मनात ते माझे अर्थ नाही बरं का, थडग्याचं नाही, तलवारीचं. अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे इच्छा. देवा तिथं माझी इच्छा होऊ देऊ नको. पण लोकलय चॅप्टर महाराज, एखादी गोष्ट एखादा नको म्हणत असला ना बस त्याला प्रवृत्त करणारच. एखादा जर ब्रह्मचारी राहिला असला तर त्याला म्हणणार तसं नसतंय बाबा, तुम्हाला काय कळतंय, हे कलयुग आहे, कोणाती काय होईल काय सांगता येत नसते, हे चांगलं नाही. म्हणजे त्याला लग्न करायला लावणार. आणि ज्यानं लग्न केलं त्याला म्हणणार तुला परमार्थ जर करायचा होता कशाला हे भाजून घेतलंस तो. माऊली कुणी असं बोलतं, कुणी तसं बोलतं. अहो मी लग्न नाही करायचं ठरविलं, एक जणानं चॅप्टर केली महाराज. मी नुकतंच कॉलेज सुटलेलो होतो. त्यानं काय केलं, मला घरी जेवायला बोलवून, त्याची मुलगी सुंदर होती महाराज, तिला वाढायला बोलवलं. आणि मला ह्याच्या ठेपारून कसं लावायचं, ती वाढता वाढता त्याच्यातून वाटी निसटेली पोरीची. मी त्याला म्हणलं हेडपट आहेत का काय तुम्हाला, घरात तुमच्या माणसं नाही का, असल्या कार्टेली जेवायला वाढत असतात का, आकली ना फाकली. ती पोरगी गेली, ती पुन्हा अजून मला दिसली नाही मला पोरगी. हां पुन्हा दिसली नाही. मी म्हणलं हितकं ठेपारल्याशिवाय. आणि त्याच्यानंतर मला कोणी पाहुणा सुद्धा आला नाही. त्यांच्या लक्षात आलं हिथं ही पेरून उपयोग नाही, हे सगळं चोपणाचं रान आहे. लोक लय चॅप्टर नाही करणारा करायला होतील. जी पोरगी नांदत नाही तिला म्हणते नांदल्याशिवाय काय खरं, जे नांदलं पाहिजे. जी नांदती तिला म्हणणार हिथं किती दिवस तुझं असं खातं होऊन पडणार. लय लोक चॅप्टर. हां
असा एक आपल्या संस्थेचा पोरगा आणि ती पोरगा ते म्हणले पोरगी काळी आपल्याला नाही करायची. लोक म्हणले तुला कळतं का बेटा, काळी पिकली तर गोरी खाईल, नाही तर गोरी काय माती खाईल. हे खेड्यातली माणसं लई चॅप्टर महाराज, कसल्या बी माणसाला कुठे बी तयार करते ते. त्याच्यामुळे आपलं हातभर लांब राहिलेलं बरं असू द्या. महाराज म्हणतात माणसं काय करतात, साधी गोष्ट नको म्हणत त्याला विशेष गोष्ट दाखवायला प्रयत्न करतात आणि सगळे कशाने जग डुबायले महाराज. लोभामुळे तत्व सुटली, मूल्य सुटली, समाजाचा ऱ्हास झाला महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज हे प्रमाण लक्षात घ्या. महाराज म्हणतात देवा साधी गोष्ट काय बसू नये, इहीचे का आईचे का स्वर्गीचे, भोग झाले पायीके परी भोगावे हे मनी नरचे. हे लोकातले भोग असो की परलोकातले भोग असो, ते भोगण्याची मनात इच्छा व्हायला नाही पाहिजे. महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जणी जळू देशी तिथं चित्त जाऊ नको देवा. का असं म्हणता तुम्ही, एकाच वाक्यात तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत त्याच्यातलं वर्म आपलं. माऊली म्हणतात विषय रांधली रससोय, जेवणारा ठाऊ होय तो ताटोची सांडोनी जयापरी. तैशी संसार या समजता जाणी जे अनित्यता, वैराग्य दौडिता पाठीला गे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत, त्याची आम्हाला अपेक्षा नाही. म्हणून देवा समचरण दृष्टी विटे साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार सेवा करण्याला हार घालायचं नाही तर घालायचं तरी कोणाला. सेवेच्या या ऊर्जेवरच हे धर्मकार्य चालत असतं. असो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. आणि सेवेला पूर्णविराम देत असताना विनंती आहे की स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरुजोग महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्ताने 2 शब्द त्यांच्या चरणी समर्पित करण्याची संधी महाराजांनी दिली, त्याबद्दल महाराजाला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. सद्गुरू बोधले महाराजांच्या फळावर मग कार्तिकी वारी पंढरी असो, कार्तिकी वारी आळंदी असो, नाहीतर पैठणची वारी असो, प्रत्येक ठिकाणी महाराजांची कीर्तन असतात. आता संप्रदायामध्ये लोकांच्या मनात असे एक विचार निर्माण झालेला आहे, आता जर खरं अभंगाचं चिंतन ऐकायचं असलं तर पूज्य ज्ञानेश्वरी कंठस्थ भागवत महाराज बादाडी महाराज यांची चिंतन सेवा ऐकावी. या हळूहळू हे सगळी गोष्टी होत राहत असतात महाराज. एवढी विनंती करतो. आणि सर्वाला पुन्हा एकदा विनंती आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बीजेच्या निमित्ताने दरवर्षी अखिल भारतीय वारकरी मंडळ देवळी या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथापारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं असतं. आपल्यालाही विनंती, हा काही सप्ताह कोणत्या फडाचा नाही, गडाचा नाही, मठाचा नाही, संप्रदायासाठी म्हणे कुणी या, कोणत्याही गावातल्या कुणी या, कार्यक्रमासाठी सगळी व्यवस्था आहे. जवळजवळ 4 एकरचे ते मंगल कार्यालय आहे. अगदी 3000 लोक एकदा जेवतील एवढा सभामंडप, भोजन मंडप आहे, तेवढंच किचन आहे. कार्यक्रमाचा मंडप मोठा आहे. आणि तुम्हाला जर कंटाळा आला तर 1.5 एकरचं किचन आहे, 200 वाहनं सुटतील अशा प्रकारची पार्किंग आहे. एवढी व्यवस्था आहे. जरूर या, येताना फक्त आपला गाथा घेऊन या आणि पारण्याला बसा, बाकी काही काळजी करू नका. जे लोक म्हणतात आम्हाला पारण्याला बसण्या एवढे गुडघे आमचे दुखते, मग तुम्ही असं करा की जे पारायण करणार त्यांना प्रदक्षिणा करा. काही लोक म्हणतील प्रदक्षिणा करायसुद्धा एवढी आमची ताकद नाही, मग तुम्ही बसून ऐका. काही लोक म्हणतील लय वेळ बसून वाटत नाही, लोळून ऐका. ह्याच्यापेक्षा आता काय शेवट दे. परंतु तुकोबराच्या पावनभूमीसाठी आपण जरूर या. जरी तुम्हाला कोणी नाही भेटलं, तुमच्या गावातले 10-5 लोक मिळून
या मी माऊलीच्या व्हॉट्सअपवरही टाकतो. माऊली ती लिंक पाठवा सगळ्याला. ज्यांना यायची ती जरूर या. एवढी विनंती करतो. महाराजांची कीर्तन सेवा आहे ही झालेली सेवेला पूर्णविराम देतो. फक्त मी कीर्तन लवकर वेळेत आटोपणं का गरजेचं आहे. आता फक्त 3च मिनटं राहिली. कारण जर पहिल्या दिवशी 3:30 9:30 जर वाजले आणि पहिल्या घासाला जर खडा लागला तर त्याचा पुढे परिणाम होत असतो. अगदी 9ला म्हणजे 9लाच माणसाला जय विठ्ठल झालं पाहिजे, बसायला मिळालं पाहिजे, बाह्या सारल्या पाहिजे. 9लाच इथून उठतानाच बाह्या सारल्या पाहिजे माणसं की आता जेवण आहे. असे जेवणाची भोजनाची तयारी झालेली आहे. माऊलीचं भजन घेऊन सेवेला ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय. श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट राम महाराज कोळपे त्यांना साथ करतील श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट ज्ञानोबा माऊली